साधारण 2023 साली अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा, रकुलप्रीत सिंग यांचा चित्रपट आला होता ज्याचं नाव होतं थँक गॉड आणि हा चित्रपट रिमेक होता 2009 साली आलेल्या सॉर्ट कगलर या नावाच्या चित्रपटाचा. आता आणखीन एक उदाहरण पाहूया. 2008 साली गॉड तुसी ग्रेट हो हा चित्रपट आला होता ज्याच्यामध्ये सलमान खान आणि अमिताभ बच्चन होते. हा सुद्धा रिमेक होता 2003 साली आलेल्या ब्रूस अल्मायटी या चित्रपटाचा ज्याच्यामध्ये जिम कॅरी आणि मॉर्गन फ्रीमन हे होते. आता ही उदाहरणं देण्यामागचं कारण असं, की आणखीन एक उदाहरण मला द्यायचंय, मग मी सांगते का. ओ माय खडाबुले या नावाचा चित्रपट आला होता साऊथमध्ये, ज्याच्यामध्ये विजय सेतुपती आपल्याला दिसले होते. हे सगळी उदाहरणं देण्यामागचं कारण असं, की एक मराठी चित्रपट येतोय ज्याचं नाव आहे प्रेमाची गोष्ट 2 आणि हा चित्रपट रिमेक आहे ओ माय खडाबुले या चित्रपटाचा, ज्याच्यामध्ये विजय सेतुपती होते. आता या सगळ्या चित्रपटांकडे जर का आपण पाहिलं ना, तर एकंदरीत कॉन्सेप्ट सिमिलर आहे, की एक मुलगा असतो तो त्याच्या आयुष्यामध्ये भयंकर जास्त पाप करतो किंवा खूप जास्त चुकीच्या मार्गावरती काम करत असतो किंवा त्याच्या 2 ते 3 गर्लफ्रेंड्स असतात रिलेशनशिपमध्ये त्याला धोका मिळत असतो किंवा जे काही अशा सगळ्या संकटांमध्ये तो फार त्रासलेला असतो आणि अशाच वेळेला तो देवाला दोष द्यायला सुरुवात करतो. मग काय वरून देव जे असतात ते त्याच्यावरती प्रसन्न होतात आणि मग त्याला भेट देतात आणि मग रिअल लाईफमध्ये त्याला काहीतरी पॉवर्स देतात. मग त्या पॉवर्स ज्या आहेत त्या इतर कोणाला सांगायच्या नसतात, काहीतरी कंडिशन्स देतात आणि अशा केसमध्ये मग तो त्याच्या चांगल्या मार्गावरती कसा येतो किंवा सुखाने आयुष्य जगतो का पुढे, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना देव त्याची मदत करत असतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चित्रपटांमध्ये पाहायला मिळाल्या आणि आता याच कथानकावर आधारित इनफॅक्ट ओ माय कडावुलेच्या बऱ्याच सगळ्या फ्रेम्स सिमिलर आपल्याला प्रेमाची गोष्ट 2 या चित्रपटाच्या टीझरमध्ये पाहायला मिळतायत आणि त्याच्याचमुळे हा एक ऑफिशियल रिमेक आहे असं तर मेकर्सकडनं सांगण्यात आलेलं नाहीये. पण प्रेक्षकांना चांगलंच ठाऊक आहे कारण ओ माय कडावुले वॉज सच अ ब्युटिफुल फिल्म आणि ज्यांनी तो चित्रपट पाहिला असेल त्यांना हा टीझर पाहिल्यानंतर लगेचच त्या गोष्टी ते पकडू शकतात. आता प्रेमाची गोष्ट 2 हा स्पिरिच्युअल सिक्वल आहे प्रेमाची गोष्ट भाग 1 या चित्रपटाचा जो साधारण 2013 साली आला होता ज्याच्यामध्ये सागरिका घाटगे आणि अतुल कुलकर्णी यांची केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळाली होती. बेसिकली दोघे जण आपापल्या आयुष्यामध्ये रिलेशनशिप स्टेटसमध्ये फार जास्त कन्फ्युज्ड होते. कोणाला डिव्होर्स घ्यायचा होता तर कोणाच्या काही गोष्टी टर्म्स जुळत नव्हत्या. मग अशा केसमध्ये दोघेही जण एकमेकांना भेटतात आणि मग त्या कुठल्या सर्कमस्टान्सेसमध्ये भेटतात. मग त्यांचं पुढे काय होतं आणि मग ते एकमेकांच्या प्रेमात कसे पडतात हे सगळं काही आपल्याला प्रेमाची गोष्ट भाग 1 या चित्रपटामध्ये पाहता आलं होतं. आता त्या चित्रपटाचा प्रेमाची गोष्ट भाग 2 या चित्रपटाशी काही संबंध नाहीये. कारण मेकर्सनी लिटरली ओ माय कडावुलेची जी स्टोरी आहे, तर ती घेऊन त्याला अजून थोडंसं फुलवण्याचा प्रयत्न केला असणार आहे आणि मग त्याला प्रेमाची गोष्ट भाग 2 असं नाव त्यांनी दिलंय. आता चित्रपटामध्ये आपल्याला कास्टिंगमध्ये ललित प्रभाकर दिसतोय, ऋचा वैद्य, रिधिमा पंडित, स्वप्नील जोशी, अविनाश नारकर, भाऊ कदम आणि इतरही बरेचसे कलाकार आहेत. पण सध्या जर का या चित्रपटाच्या दिग्दर्शकाबद्दल बोलायचं झालं तर ते फार महत्त्वाचं आहे. कारण का सतीश राजवाडे ज्यांनी आपल्याला मुंबई पुणे मुंबई, ती सध्या काय करते, प्रेमाची गोष्ट या सुंदर असे चित्रपट जे आपल्याला सगळ्यांना दिलेले आहे, तर तेच परत एकदा प्रेमाची गोष्ट भाग 2 हा चित्रपट घेऊन आलेले आहेत. आता बघा, ओ माय कडावुले हा चित्रपट जरी तुम्ही नसेल पाहिला, पण मग थँक गॉड किंवा गॉड तुसी ग्रेट हो हे चित्रपट आपण बॉलिवूडचे पाहिलेले आहेत आणि हेही नसतील पाहिले, तर मग हा चित्रपट तुम्हा सगळ्यांसाठी एक फ्रेश स्टोरी ऑफर करणारा ठरणार आहे. पण कारण माझ्यासारखी जी मंडळी आहे, जी ओ माय कडावुले ज्यांनी पाहिलेला आहे किंवा जो अजूनही हिंदीमध्ये अवेलेबल आहे YouTubeवरती किंवा टेलिव्हिजनवरती पण बऱ्याचदा लागत असतो, तर मग हा चित्रपट ज्यांनी पाहिलाय त्यांच्यासाठी हा चित्रपट काही नवीन ऑफर करत नाही. पण हॅव्हिंग सेड दॅट जरी रिमेक असला तरी पण जसं आपण वधचा रिमेक देव माणूसला पण एक संधी मी दिली होती आणि मला त्या चित्रपटाने सुद्धा इम्प्रेस केलं होतं. तर याही चित्रपटाला मी नक्कीच संधी देईन आणि टीझरच आत्ताशी आलंय. बऱ्यापैकी प्रोडक्शन व्हॅल्यू आपल्याला ठीकठाक दिसतीये. एकंदरीत जे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये वारंवार आपण सातत्याने प्रोडक्शन व्हॅल्यू, बजेट या सगळ्या गोष्टींबद्दल जे आवाज उचलत आलोय, इथे थोडंफार ठीकठाक आपल्याला ते पाहायला मिळतंय. आता एकंदरीत हे तेच चित्रपट असतात ज्याच्यामध्ये फॅन्टसी, ड्रामा, कॉमेडी जॉनरातल्या फिल्म्स असतात ज्याच्यामध्ये आपल्याला डोकं जास्त लढवायचं नसतं, लॉजिकमध्ये जास्त घुसायचं नसतं. बस अगदीच असं एक एंटरटेनमेंटच्या व्हॅल्यूने आपण असे चित्रपट पाहत असतो आणि त्याच्याचमुळे हा चित्रपट 22 ऑक्टोबरला येतोय आपल्या सगळ्यांच्या भेटीला जवळच्या सिनेमागृहामध्ये. दिवाळीला येतोय. आता दिवाळीलाच पुन्हा शिवाजीराजे भोसले हा सुद्धा चित्रपट येतोय. त्यामुळे परत एकदा मराठी चित्रपट स्वतःचंच कॉम्पिटिशन बनून मार्केटमध्ये उतरतंय. बघूया आपल्याला तर दोन्ही चित्रपट बघणंच आहे. तुमचं काय मत आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. आणि ललित प्रभाकर खूप जास्त फ्रेश नक्कीच आपल्याला दिसतो या चित्रपटामध्ये. यार त्याचे ना जास्त चित्रपट येत नाहीत. त्याच्याचमुळे मी या चित्रपटासाठी खूप एक्सायटेड आहे. तुमचं काय मत आहे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.